हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्या? तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी केसांना मेहंदी लावणार आहे आणि मेहंदी कशी भिजवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मी स्वतः जे प्रोडक्ट यूज करते ना ते तुम्हाला दाखवणार आहे. याच्या अगोदर पण 1-2 व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सांगितलं होतं, पण आणखीन एकदा सांगावं म्हणून आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर मेहंदी कशा प्रकारे भिजवायची आहे, आपण कुठले प्रोडक्ट वापरावे ज्यामुळे आपल्या केसांवरती मेहंदी जास्त दिवस टिकेल, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार पण आहे आणि सांगणार पण आहे. आणि कशी भिजवावी हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. तर कुठलीही तुम्ही हिना बेसची मेहंदी घेऊ शकता. नुपूर चालते, बजाजची चालते, पतंजली मेहंदी चालते. या सगळ्या मेहंदी हिना बेस मेहंदी आहेत. तर मी मेहंदी भिजवायला घेतलेली आहे. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे आपल्याला चहा पावडर घ्यायची आहे, मेथी घ्यायची आहे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे. तर हे जे आहे ना, हे तुम्ही मेहंदी किती यूज करता याच्यावरती म्हणजे याची क्वांटिटी घ्यायची आहे. तर मी 2 पॅकेट घेत आहे मेहंदीचे. आणि आपल्याला अगोदर काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी शक्यतो 1 पॅकेट असेल तर 1 ग्लास आणि थोडंसं जास्त घ्या, कारण आपण पाणी 5 ते 10 मिनिट उकळून घेणार आहोत. त्याच्यामुळे पाण्याची क्वांटिटी जास्तच ठेवायची आहे. मी जी मेहंदी घेतली आहेत ना त्या 2 पुड्या आहेत, त्याच्यामुळे मला 2 ग्लास पाणी लागणार आहे. कारण पाणी उकळल्यामुळे पाण्याची क्वांटिटी कमी होते आणि मेहंदीची क्वांटिटी जास्त असल्यामुळे पाणी जास्तच ठेवायचं. तर आपण पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती. तर आपण आता या सगळ्या वस्तू टाकूया. सगळे 2-2 चमचे घेतलेला आहे मी. मेहंदी जर 1 पॅकेट असेल तर तुम्ही 1-1 चमचा टाका. जर 2 पॅकेट असतील तर 2-2 चमचे घाला. तर मेथी टाकलेली आहे. चहा पावडर आता टाकत आहे. चहा पावडर टाका आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाका. हे जे सगळं म्हणजे सामग्री आहे ना, ती सगळी आपल्या केसांसाठी उपयुक्त फायद्याची आहे. आणि बऱ्याच व्हिडिओमधून तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी कळतच असतील केसांच्या फायद्यासाठी. कढीपत्ता पण किती महत्त्वाचा आहे यामुळे काय होतं, केसांना शायनिंग, स्मूथनेस आणि केसांवरती मेहंदी जास्त वेळ राहण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. हे नॅचरली आहे आणि ह्याचा कुठलाही तोटा नाही आहे आणि कुठल्याही केसांच्या बाबतीत रिस्क होत नाही. आपले केस जर गळत असतील, केसांमध्ये कोंडा असेल किंवा केस असे झाडूसारखे झाले असतील, त्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या केसांसाठी आपण केल्या पाहिजेत. आणि जसं जसं वातावरण चेंज होतं ना, म्हणजे ज्याप्रमाणे ऋतू चेंज होतात ना त्याप्रमाणे केसांचे टेक्स्चर बदलत राहतात. आपल्याला प्रत्येक ऋतूप्रमाणे आपल्या केसांची काळजी घ्यायला पाहिजे. कारण केसांना या दिवसात नाहीच काळजी घेतली तर केस राहणार नाहीत आपले. तर तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिट झालेलं आहे. पाणी उकळलेलं आहे. तुम्ही हे बघू शकता की कढीपत्त्याचा कलर, मेथीचा कलर कसा चेंज झालेला आहे. आणि पूर्ण जे आहे ना ते ह्याचा जो अंश आहे तो पूर्ण पाण्यामध्ये उतरलेला आहे. तर असं याप्रमाणे तुम्हाला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. आणि आता हे पाणी आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. हे पाणी असंच अगोदर थंड करून मग नंतर आपण हे गाळणीने गाळून घेणार आहोत. तर आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी थंड करायला ठेवून देते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याच बायका आता हे करतही असतील, पण बऱ्याच जणी काय करतात की गरम पाणी मेहंदीमध्ये ओतून मेहंदी भिजत ठेवतात. तर शक्यतो असं करू नका, कारण खूपच गरम पाणी असतं. आणि तुम्ही पाहिलंच असेल की मेहंदी असू द्या किंवा आपण केसांवरती जर गरम पाणी ओतून घेतलं किंवा कुठलीही गोष्ट जी जास्त गरम असते ना ती केसांसाठी फायदेशीर नसते. त्याच्यामुळे मेहंदीचाही अंश त्याच्यामध्ये उतरणार नाही. आणि आता मी हे पाणी थंड करायला ठेवलेलं आहे. आता तुम्हाला जर मेहंदी भिजत घालायची असेल ना तर तुम्हाला चांगला रिझल्ट कलरचा हवा असेल तर तुम्ही कुठलीही लोखंडी वस्तू यूज करा. कढई असू द्या किंवा तवा असू द्या. लोखंडी वस्तूमुळे काय होतं ना, मेहंदीचा कलर खूप चांगला म्हणजे उठळून येतो किंवा मेहंदी खूप छान प्रमाणे भिजली जाते. तर माझ्याकडे अशी या प्रकारची लोखंडी कढई आहे. मी ह्याच्यामध्ये ही मेहंदी भिजत ठेवणार आहे. मेहंदी तुम्ही जेवढी जास्त वेळ भिजत ठेवाल ना तेवढा मेहंदीला कलर चांगला येतो. तुम्ही शक्यतो 3 तासापेक्षा जास्त मेहंदी भिजत ठेवा, कारण त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही केसांना मेहंदी लावाल ना त्यावेळेस मेहंदी खूप चांगल्या प्रकारे लागली जाईल. तर हिना बेस मेहंदी आहे. मी नुपूरमध्ये किंवा हिनामध्ये ज्या मेहंदी असतात ना त्याच मेहंदी केसांना लावते. याचा चांगला फायदा आहे. शक्यतो ज्यांची पांढरी केस आहेत ना त्यांनी हिना बेस मेहंदी जर लावली तर ते काय होतं, पांढरे केस ना असे तांबडे दिसतात, त्यांना वेगळा कलर येतो.
त्यांना जर हवी असेल तर त्यांनी काळीमध्ये मेहंदी लावा. माझे केस माझ्या नॅचरली केसांचा कलरच तांबडा असल्यामुळे मी नेहमी हिना बेसच मेहंदी लावते. आपलं पाणी थंड झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की ते पाणी पूर्ण मेहंदीमध्ये ओतून आपल्याला मेहंदी भिजवायची आहे. पाण्याचा कलर तुम्ही बघू शकताय. आणि आता हे पाणी मी गाळत आहे ना, तर याच्यामध्ये जे वरती कढीपत्ता किंवा हे मेथी, चहा पावडर जी राहिली आहे ना, ही जर तुम्हाला तुमच्या केसांना जर ह्याचा यूज करायचा असेल, ह्याला नाही फेकलं तरी चालेल. तुम्ही याचा हेअर स्पाज म्हणून पण तुम्ही वापर करू शकता. याला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला मिक्सरच्या भांड्यातून काढायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हेअर वॉश करणार आहोत ना, त्याच्यात 1 तास अगोदर फक्त केसांना ह्याची पेस्ट लावा तुम्ही. ह्याचाही चांगल्या प्रकारे वापर होतो. तर तुम्ही आता बघू शकताय मला जेवढं पाणी मी घेतलेलं आहे ना, तेवढं पूर्ण पाणी मला लागणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल, माझ्या केसांची लेंथ खूप जास्त आहे, त्याच्यामुळेच मला जास्त क्वांटिटीमध्ये मेहंदी लागणार आहे. तर पूर्ण पाणी मी ह्याच्यामध्ये ओतून आता ही मेहंदी मी भिजत ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकताय की आपली मेहंदी आता इथं भिजत ठेवलेली आहे. मी शक्यतो ना संध्याकाळी झोपतानाच मेहंदी भिजत ठेवते, कारण मेहंदी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही मेहंदी भिजत घालाल ना, तेवढा मेहंदीला कलर चांगला उठून येईल. तर आता याच्यामध्ये तुम्हाला गाठी गाठी दिसत असतील किंवा अशी मेहंदी ही दिसत असेल, पण ज्यावेळेस तुम्ही मेहंदी 3 तासापेक्षा जास्त भिजवाल त्यावेळेस तुम्हाला ह्याचं टेक्स्चर कळून येईल. तर तुम्ही आता बघा, मी दुसऱ्या दिवशी सकाळची तुम्हाला ही मेहंदी दाखवते. मेहंदीला कसा कलर आलाय बघा आणि कसं मेहंदीचं टेक्स्चर झालेलं आहे. तुम्हाला कुठे एक गाठही दिसणार नाही याच्यामध्ये. पूर्ण म्हणजे जे लोखंडाचा जे अंश असतो ना कलरचा, तो सगळा अंश मेहंदीमध्ये उतरलेला आहे. आपल्या मेहंदीला खूप छान असा कलर आलेला आहे. आणखीन काही टिप्स जर तुम्हाला पाहिजे असतील ना, तर मला नक्की कमेंट करा. मी आणखीन एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते की मेहंदी लावायच्या अगोदर तुम्हाला केस शॅम्पूने व्यवस्थित धुवायचे आहेत. केसांमध्ये थोडंही तेल नाही पाहिजे. जर तेल असेल तर मेहंदीचा कलर केसांना चढत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मेहंदी लावल्यानंतर पण तुम्हाला 4 ते 3 तासापेक्षा जास्त मेहंदी केसाला ठेवायची आहे, कारण मेहंदीचा कलर त्याच्यानंतरच केसांवरती चांगला उमटून येतो. तर तुम्ही बघू शकताय आपली मेहंदी किती छान प्रकारे भिजलेली आहे. मेहंदीला खूप छान असा कलर आलेला आहे. माझ्या हातावरून तुम्हाला समजलंच असेल. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर अजून काही तुम्हाला मेहंदी केसांना कशी लावायची, आता माझी एवढी लांब केस आहेत तर मी स्वतःहून माझ्या केसांना मेहंदी लावते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.